नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी चटपटीत आणि खमंग असं भेंडी मसाला करून दाखवणार आहे। यासाठी मी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते मी भाजून घेत आहे। तर खरपूस असे भाजून घेतल्यानंतर त्याला मी गार करण्यासाठी ठेवत आहे। या ठिकाणी अर्धा किलो भेंडी मी धुवून घेतलेली आहे आणि ती कोरडी करून घेतलेली आहे, त्यामुळे भाजी चिकट होत नाही। तर आता मी ही भाजी कट करून घेत आहे। आतमधील कीड बघून ती मी कट करून घेत आहे। तर साधारण या साईजमध्ये मी ती कट करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या साईजमध्ये ती भाजी कट करू शकता। भाजी कट करून झाल्यानंतर या ठिकाणी मी वाटण करून घेत आहे। तर जे पाववाटी शेंगदाणे मी भाजून घेतले होते ते मी सोलून घेतलेले आहेत, ते या मिक्सरच्या भांड्यात घालत आहे। त्यामध्ये 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस मी घालत आहे। त्यामध्ये 9 लसूण पाकळ्या मी घालत आहे आणि अद्रक सोबत 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चाट मसाला आणि 1 चमचा गूळ पावडर या ठिकाणी मी घालत आहे। जर तुम्हाला गोडसर चव हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी गूळ पावडर तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर आता हे सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी कढई गॅसवर ठेवलेली आहे, ती लो फ्लेमवर आहे आणि साधारण 4 मोठे चमचे तेल मी या कढईत घेतलेले आहे आणि आता यामध्ये मी भेंडी फ्राय करून घेणार आहे। तर जी भेंडी कट करून घेतली होती ती आता याच्यात छान अशी परतून घ्यायची आहे। तिला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस मी लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। तर एक साधारण 10 मिनिटं मी ही भेंडी छान अशी परतून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे। तर आता ही भेंडी मी काढून घेतलेली आहे आणि आता त्याच कढईत 2 छोटे चमचे तेल मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मी घालत आहे। मोहरी फुटल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे मी घालत आहे, थोडा कढीपत्ता आणि 1 कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा घालत आहे। आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे आणि आता जे वाटण मी करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालत आहे। ते सुद्धा 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे। या वाटणमुळे भाजीला छान असा खमंगपणा येतो। तर आता हे वाटण 2 ते 3 मिनिटासाठी मी छान परतून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी मी भेंडी घालत आहे। तर भेंडी ही आधीच मी तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे, त्यामुळे आता तिला पुन्हा जास्त वेळ परतून घेण्याची गरज नाही। 2 ते 3 मिनिटासाठी मी तिला परतून घेणार आहे। तर सतत हलवत राहायचं आहे भेंडी परतवून घेताना। तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे। पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालत आहे आणि 1 चमचा लिंबाचा रस मी घालत आहे। पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। लिंबाच्या रसामुळे भाजी चिकट होत नाही। तर चटपटीत भेंडी मसाला तयार आहे। तर या ठिकाणी मी ती सर्व करून घेत आहे। तर चटपटीत खमंग मसाला भेंडीची भाजी जरूर करून बघा, जी चवीलाही खूप छान लागते। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।